सत्ताधारी शिवसेना शेतकरी परिषदेची राज्यस्तरीय बैठक आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली। राज्याची कार्यकारिणी सुद्धा घोषित करण्यात आली आणि आपल्यासोबत शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्याचे अध्यक्ष माजी आमदार शंकरराव धोंडगे आहेत। आणि काय सांगाल, तुम्ही शिवसेनेत आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची साठी हा काम हाती घेतले, आज राज्याची कार्यकारिणी घोषित केली। हो, आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राज्याची जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्या अनुषंगाने ही आमची पहिलीच बैठक होती। राज्यभरात संघटनाचा विस्तार करणे ही आता मोठी जबाबदारी आहे। पहिल्यांदा म्हणून आज आम्ही राज्याची कार्यकारिणी तयार केली। सप्टेंबरनंतर सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जाऊन जिल्ह्याची कार्यकारिणी असेल, जिल्हा बॉडी असेल, तालुका बॉडी असेल, हे सर्व आम्ही नोव्हेंबरपर्यंत संघटनात्मक बांधणी करू आणि नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक राज्यस्तरीय मोठं शेतकऱ्याचं अधिवेशन एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात उपस्थितीत आम्ही घेऊ आणि त्या दिवशी त्या अधिवेशनामध्ये जो काही शिवसेना शेतकरी परिषदेचा अजेंडा आहे, म्हणजे जे काही शेतकऱ्याच्या बाबतीतलं जे काही सरकार मायबापनी करायला पाहिजे त्याचा अजेंडा आम्ही शिंदे साहेबाकडे सुपूर्द करू। आज किती जिल्ह्याचे कार्यकारिणी घोषित करण्यात आली? नाही, जिल्ह्याचे नाही, महाराष्ट्राची कार्यकारिणी, पण 28 जिल्ह्याचे मला वाटते प्रतिनिधी होते, प्रत दिलेली आहे। 28 जिल्ह्यातून प्रतिनिधी ती आलेलं होतं। त्याच्यामध्ये उपाध्यक्ष, राज्य संघटक, समन्वयक हे सगळे पदं वेगवेगळ्या भागात आणि विभाग प्रमुख, एक कोकण सोडलं तर बाकी सगळ्या विभागांना प्रमुखसुद्धा दिलेले आहे। पण आता तुम्ही सत्ताधारी शिवसेनेत आलेत, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, असं असताना सरकारच्या विरोधात कसं बोलता येईल? आता आम्ही विरोधात कुठं बोलालो? पण शेतकऱ्याचे प्रश्न मांडायसाठी विरोधात बोलतो? नाही, त्याला विरोध म्हणायचा नाही, ती कैफियत आहे। आपल्या सरकार मायबाबापुढे किंवा आपल्या नेत्यापुढे, आपल्या पक्षाच्या नेत्यापुढे पक्ष जरी सरकारात असला तरी शेतकरी समाजाची जी काही कळीचे प्रश्न आहेत किंवा त्याची कैफियत आहे मांडणं, हे काही विरोध नाही आहे। पण पाशा पटेल सुद्धा पोटतिरीकीनं प्रश्न मांडायचे, आता त्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची विसर झाली। नाही, विसर म्हणून म्हणता येत नाही, कारण प्रश्न शेतकऱ्याचे इतके आहेत की त्यावर सरकारने आजपर्यंत उपाययोजना केल्याच नाहीत असं नाही। उपाययोजना झाल्यात, पण त्याचे जे परिणाम आहेत ते परिणाम काही 100% आलेले नाहीत। मग अनुदान असेल, नैसर्गिक संकटाचा विषय असेल, कर्जमाफीचा विषय असेल, फार बॅरिस्टर अंतुल्यापासून ते चालू आहे ना। पण शेतकरी जीवनावर जो काही सकारात्मक, म्हणजे ज्याचा मूळ जो प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला आणखी काही हे झालेलं नाही, हल झाला नाही। मग तुम्ही नाराज आहेत सरकारवर? नाही, नाराजीचा विषय नाही, आमचा हा प्लॅटफॉर्म आहे। नाराज तर आता 1980 पासून काम करतोय ना आम्ही, तुलाही माहीत आहे सगळं। जेला झाल्या, आंदोलनं 200-300 दिवस तुरुंगात गेलेली माणसं आहेत आणि ही सगळी शेतकरी चळवळीतली माणसं आम्ही गोळा केलेली आहे आणि आम्हाला एक खात्री आहे की एकनाथराव शिंदे या सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये एक हटके नेतृत्व आहे, त्यांना ते जमिनीवर आहे, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत ते अतिसंवेदनशील आहेत। आम्ही एखादा जर प्रस्ताव दिला तर ते सकारात्मक घेतल्याशिवाय राहणार नाहीत, इतकी आम्हाला खात्री आहे आणि म्हणून हा आमचा आटापीट आहे। पण आपण बघतोय कर्जमाफीची पहिली यादी लागली, दुसरी यादी लागली, काही शेतकऱ्यांच्या खात्यात जे आहे ते पैसे सुद्धा जमा झाले, मात्र केवायसीचा घोळ आहे, अनेक शेतकऱ्यांच्या मूळ रकमेत आणि यादीत आलेल्या रकमेत सुद्धा तफावत पाहायला मिळते। कसं आहे, यंत्रणेचा भाग आहे, सरकारला त्या वेळेस जे काही करता येते ती मदत म्हणून करतात। आता संपूर्ण तर कोणाचीही कर्जमाफी असो, म्हणजे अगदी काँग्रेस काळात, मनमोहन सिंगाच्याही काळातली असो, ती पूर्णतः तुम्हाला रिलीफ देणारी किंवा तुम्हाला पूर्णपणे हे करणारी काही ना काही त्याच्यातल्या त्रुटी दोष असतातच। पण आमचा विषय वेगळा आहे। आता आम्ही आमच्या सर्व आजच्या ज्या बैठकीत चर्चा झाल्या किंवा ह्या सगळ्या उपाययोजना स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेकांनी केलेल्या आहेत, पण हे उपाय पूर्णपणे लागू झाले नाहीत, कारण शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे। याला एक परफेक्ट सोल्युशन काढलं पाहिजे, तेच आम्ही करतो आहे, त्याचं संशोधन करतो आहे। बाकी छोट्या मोठ्या अलीकडच्या जुजबी गोष्टी होत राहतील, पण जसं आपण म्हणतो की बाबा शेतकरी काही गुन्हानं आत्महत्या करत नाही, त्याला मात्र आळा बसला पाहिजे
असं काहीतरी एक मोठं पॅकेज शेतकरी समाजाला दिलं पाहिजे. आणि आम्हाला आशा आहे की ते धाडस फक्त एकनाथराव शिंदे साहेब करू शकतात, म्हणून आमची आशा आहे. आणि म्हणून सगळ्या राज्यभरात आता आम्ही जवळपास 70 वर्षाचे झालोत, पण सगळ्यांनी ठरवलंय एक बार बळीराजासाठी हे नेता नक्की सकारात्मक विचार करणारा, धाडशी निर्णय घेणारा आहे. बाकीचं काही असो, एक बार आपण यांच्यासाठी करू असा सगळ्यांचा संकल्प आहे, म्हणून आम्ही बाहेर पडलो. पण ते अधिकार आता तेवढे नाहीत, उपमुख्यमंत्री झालेत ते. थांबू ना 2 वर्ष, काय फरक पडला? इतके वर्ष थांबलोत, आणखी 2 वर्ष थांबू. आम्ही सांगू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 29ला मुख्यमंत्री होणार म्हणून, थांबा 2 वर्ष म्हणून. म्हणजे 29ला मुख्यमंत्री होणार म्हणून आम्ही सांगालोत की आम्ही बळीराजाला आमच्या सांगू, कारण आमचं कनेक्शन बळीराजाशी 80 पासून आहे. आम्ही सांगू की बाबा अनेक आयुष्यात चढ उतार, संकट नाही असं कोणतं वर्ष नाही, भोगत आलोत, त्यातूनही मार्ग काढत आलोत. आणखी 2 वर्ष थांबू. ज्या दिवशी सिग्नेचर अथॉरिटी होतील त्या दिवशी मग बघू. 2 वर्ष होतील का? मी काय भविष्यकार आहे का? आमची आशा आहे म्हणालो ना. हा, आम्हाला खात्री आहे आणि आशाही आहे. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत शेतकरी परिषदेचे राज्याध्यक्ष माजी आमदार शंकरांना धोंडगे होते, ज्यांनी आज जे आहे ते राज्याची कार्यकारिणी घोषित केली आणि आगामी काळात जे आहे ते शिवसेनेसोबत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आवाज उठवू आणि सरकारला सुद्धा त्याची दखल घ्यायला लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.